सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान कामने माझे सर्व सुख कामने माझे सर्व सुख कामने माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई टाळीवर विठोबार खुमाई 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 विठोबार विठोबार खुमाई विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गोदावरी माता की जय हर हर विठ्ठल 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 बोला पुंडली कमलधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय गोदावरी माता की जय छत्रपती शिवाजी महाराज
ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशी आरगळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिना श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संता, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. योऽन्त प्रविश्य मम वाचमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यांशास्तचरण श्रवणत्वगातिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, तयाची टीका वाचिता ज्ञानदेवी. अति मुडते आणिले ब्रह्मभावा, नमस्कार माझा तया ज्ञानदेवा. जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. ज्ञानसरीला गोदामाईच्या कुशीमध्ये परमपावन असलेल्या महान तीर्थक्षेत्रात, अर्थात नाशिक सारख्या परमपावन तीर्थक्षेत्रामध्ये तपोवनाच्या परिसरात राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या या चरण सानिध्यामध्ये परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आपलं सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय तात्यांच्या उपस्थितीमध्ये, तात्यांच्या मार्गदर्शनातून अधिक मासाच्या पर्वावरती प्रारंभित झालेला हा 1 महिन्याचा उत्सव, अर्थात भावार्थ रामायण, त्या रामायणाचं पारायण आहे. आणि त्यातील आजचा हा प्रारंभाचा दिवस, चिंतन सेवेचा योग पूजनीय तात्यांच्या आज्ञेने माझ्याकडे आला आहे. थोडंसं स्वर उंच वाटतं. उंच सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि प्रथम दिवसाच्या चिंतन सेवेचा योग पूजनीय तात्यांच्या आज्ञेने आलाय. आदरणीय माधव महाराज, सागर महाराज, ढवण सर, अर्थात महिन्याचे निष्ठावंत वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रभूंच्या चरणी सेवा समर्पित करणार आहोत. सर्वजण टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग सर्वांच्या पाठातला सुपरिचित
अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय आपल्या उपास्य देवतेचं यथार्थ वर्णन करीत महाराज आपली आवड व्यक्त करतायत. नाशिक सारख्या परमपावन तीर्थक्षेत्रामध्ये हा उत्सव संपन्न होतोय. नाशिकचा इतिहास फार गोड आहे. की ज्या ठिकाणी प्रभूंनी वास्तव्य केलंय, ज्या ठिकाणी गोदामाई वाहते, खरा तर नाशिक जिल्हा अतिशय भाग्यवान आणि पुणे जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज विराजमान आहेत तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये गोदामाई वाहते, उगम पावते तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये 3.5 शक्तिपीठापैकी आदिशक्ती जिथं विराजमान आहे तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये प्रभूंनी वास्तव्य केले तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आहे. सागर महाराज, नाशिकची मी तुम्हाला 4 युगाची नावं सांगतो. विठ्ठल विठ्ठल या युगाचं नाव नाशिक, या युगातलं नाव नाशिक आहे. त्रिकंटक एक नाव आहे, पद्मनगर हे एक नाव आहे, जनस्थान नाशिकचंच नाव आहे पूर्वीचं. किती झाले? 3. आणि या कलियुगातलं नाव नाशिक आहे. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलंय किती पावन जिल्हा आहे. गोदामाई वाहते. खरं तर रामायणामध्ये काही गोष्टी धन्य सांगितल्या, त्यापैकी गोदावरी माता धन्य आहे. काही गोष्टी धन्य सांगितल्या त्यापैकी काय काय धन्य आहे. मला वाटतं या जगामध्ये पहिला मृत्यूलोक धन्य आहे बरं का. काय धन्य आहे? धन्य धन्य मृत्यूलोक मनती भाग्याचा. बरं, मृत्यूलोकामध्ये भारत देश धन्य आहे. धन्य भारतवर्ष, धन्य यश परंपरा, भारतीय जन धन्य, धन्य यश संस्कृती असं वर्णन केलेलं आहे. अनेक धन्य असलं तरी मला या प्रसंगामध्ये गोदावरी माता कशी धन्य ते सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल गोस्वामी तुळशीदासजी रामायणामध्ये 4 गोष्टी धन्य सांगितल्या, त्यापैकी गोदावरी माता धन्य. काय काय धन्य आहे ऐका. सुरसरी सरसई दिन कर कन्या सुरसरी सरसई गोदा दिन कर कन्या. या जगामध्ये पहिले गंगा धन्य आहे. सुरसरी म्हणजे गंगा धन्य आहे. किती भाग्यवान आहेत आपण का आपला जन्म त्या देशातला आहे की ज्या देशामध्ये गंगा वाहते. म्हणून सागर महाराज, हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है.
सुरसरी सरसई. एक गंगा धन्य आहे, 2 सरस्वती नदी धन्य आहे. दिन करकन्या सूर्यपुत्री यमुनाची धन्य आहे. किती झाल्या? 3 4. मे कलसुता नर्मदा माता धन्य आहे. मे कलसुता. 5 गोदावरी धन्य. 5 गोदावरी माता धन्य आहे. गोदावरी या शब्दाचा अर्थ फार गोड आहे. पहिला अर्थ आहे गोवध हरी, पहिला अर्थ. दुसरा अर्थ आहे, सर्व आपण जाणकार श्रोते आहात, पहिला अर्थ सांगितला. पहिलं काय नाव? गोवध हरी. तिचं नाव गोदावरी. गोदावरी शब्दाचा दुसरा अर्थ आहे की जी आपल्याला प्रत्येकाला जी आपल्या गोदमध्ये सामावून घेते, तिचं नाव गोदावरी. गोदावरी शब्दाचा तिसरा अर्थ आहे गोदावरी मातेच्या सानिध्यामध्ये जर अनुष्ठान केले तर इंद्रिय नियामक शक्ती मिळते. हे सामर्थ्य गोदावरी मातेचं आहे. 3 म्हणून गोदावरी मातेच्या कुशीमध्ये ही भूमी इतकी पावन आहे, इतकी पवित्र आहे, इतकी श्रेष्ठ आहे. पाप, ताप, शाप आणि संताप या 4ही दोषातून मुक्त करणारी श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल ती या जगामध्ये गोदावरी माता आहे. विठ्ठल 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 अशा गोदावरी मातेच्या कुशीमध्ये प्रभूंनी अनेक वास्तव्य केलं, अनेक काल वास्तव्य केलं. आपण ज्या ग्रंथाचं पारायण करीत आहात त्या भावार्थ रामायणामध्ये पंचवटीचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. मला वाटतं पारायण करीत करीत सागर महाराज आपल्या परिसरातील जी काही गावं आहेत ते गावांचा सुद्धा नामोल्लेख केला आहे नाथ महाराजांनी. इथला प्रसंग असा आहे, ज्यावेळा प्रभू रामचंद्र त्या मारीच्या पाठीमागे धावू लागले, म्हणजे अर्थात त्या हरणाच्या पाठीमागे धावू लागले. हरणाच्या पाठीवरती ज्या जागेवरती चांद दिसला त्या गावाचं नाव आहे चांदोरी. वाचायला मिळेल तुम्हाला. हरणाने जिथं पाठीमागे फिरून पाठ चाटली ज्या जागेवर त्या गावाचं नाव साटोरी. साटोरी. कोणतं गाव? हे भावार्थ रामायणातलं चिंतन आहे. इथं भृगु ऋषींचा आश्रम म्हणून भगूर आहे. चांदवड तालुक्यामध्ये पराशर मुनींचा आश्रम म्हणून पारेगाव आहे. इथं भगूर, तिथं पारेगाव, तिथं पराशर मुनींचा आश्रम. अगस्ती मुनींचा आश्रम तो अनकाई पर्वत आहे. कुठे आला तो? मनमाड जवळ आहे. हे सर्व चिंतन रामायणामध्ये आलेलं आहे, भावार्थ रामायणामध्ये. अर्थात अधिक मासाचा पूर्वकाल 3 वर्षानंतर येणारा हा पर्वकाल आहे. काही पर्वकाल 60 वर्षानंतर येतात, काही पर्वकाल 12 वर्षानंतर येतात, काही पर्वकाल 3 वर्षानंतर येत असतात, तर काही पर्वकाल वर्षानंतर येतात. काही पर्वकाल 60 वर्षाने येतात. कपिलाष्टी किती वर्षाने येते? 60 वर्षाने. आता पुढे येणार आपला कुंभ, किती वर्षाने? 12 वर्षाने. आज प्रारंभित झालेला मास कोणता मास? कोणता मास? अधिक मास. दुसरा शब्द मलमास. तिसरा शब्द पुरुषोत्तम मास. चौथा शब्द खेड्याच्या भाषेत काय म्हणतात त्याला? हा, बरेचसे धोंडे सासरूवाडीला जातात म्हणून त्याला काय म्हणतात?
गोंड्याचा महिना असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अधिक मास अधिकस्य अधिकम फलम. या अधिक मासामध्ये केलेली साधना अधिक फल देणारी असते. ते नामस्मरण असेल, दान असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, नामस्मरण असेल, पारायण असेल. महत्त्वाची गोष्ट इथं मला वाटतं जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेची पारायण अनेक ठिकाणी होतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पारायण अनेक ठिकाणी होतात. पण भावार्थ रामायणाचं पारायण हा दुर्लभ योग आहे. नाही शक्यतो पाहायलाच मिळाला. पण पूजनीय तात्यांच्या माध्यमातून मला तरी वाटतं या नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलंच पारायण असावं हे भावार्थ रामायणाचं पारायण. पहिलंच पारायण आहे. नेहमी सांगत असतो जीवनामध्ये अन्य ग्रंथ तर वाचलीच पाहिजे, प्रश्नच नाही. पण आयुष्यामध्ये 5 ग्रंथ तर अवश्य वाचत राहिली पाहिजे. पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, तिसरा ग्रंथ भागवत, चौथा ग्रंथ रामायण आणि 5वा ग्रंथ महाभारत. किती झाले? हे पंचप्राण आहेत. तसं तर प्रस्थांतर आहे. वारकरी संप्रदायाचं प्रस्थांतर आपला गाथा ज्ञानेश्वरी भागवतच आहे. पण अन्य ग्रंथसुद्धा वाचत राहिलं पाहिजे. ज्ञानेश्वरी अवश्य वाचा. संत श्रेष्ठ जनाबाईंनी आपल्याला सांगितलं वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावे डोळा पहावे पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ग्रंथ अवश्य वाचा. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर्या वाचील जो ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. आणि असं जर कोणी वाचेल ना, वाचील जो कोणी जनी त्यासी. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे ब्रह्मविद्या आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे भवार्णवी नाव आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे 56 भाषेचा गौरव आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे निगमवल्ली आहे. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे धर्मसंकीर्तन आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ अवश्य वाचला पाहिजे. अनुग्रह, अनुभव आणि अनुवाद या 3 गोष्टी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहेत. नेहमी सांगत असतो, पुन्हा सांगेल, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचल्यानंतर वाचणारा सणात होतो असं तुकोबारायांचं मत आहे. बरं, ज्ञानेश्वरी ग्रंथ अवश्य वाचा. म्हणून दररोज ज्याला वाचता येत नाही त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडावा, बोट फिरवावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली असं म्हणत म्हणत नुसता बोट जरी फिरवला तर एक ना एक दिवस ज्ञानोबारायांची कृपा आपल्यावरती होईल. म्हणून माधव महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथावरती बोट फिरवणं म्हणजे आपला बोट ज्ञानोबारायांच्या हातात देणं आहे. ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला संसारामध्ये राहून ज्ञान मिळवायचं आहे त्याने ज्ञानेश्वरी वाचावी. दुसरा ग्रंथ सांगतो, गाथा वाचा. गाथा म्हणजे
वेदाचा मराठी भाषेतला अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा. चहुवेदाची केलेसे विवरण, काय हरकत नाही, गाथा वाचा. तिसरा ग्रंथ भागवत वाचत जा. भागवत वाचावं, भागवत ऐकत जावं. गीता भागवत करीती श्रवण. बरं, वाचायचं. सत्यम परम धीमही. भागवत शब्दाचा अर्थ आहे भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे वैराग्य, व म्हणजे व्रत म्हणजे तप. या चार गोष्टी ज्या ग्रंथातून शिकायला मिळतात त्याला म्हणायचं भागवत. अवश्य भागवत वाचा. ज्ञानेश्वरी तुकोबारायांची गाथा, तिसरा ग्रंथ भागवत. चौथा ग्रंथ महाभारत वाचत जा. नेहमी सांगत असतो, ज्याला ज्ञान मिळवायचंय त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. संसारात राहून वैराग्य मिळवायचे त्याने तुकोबारायांची गाथा वाचावी. ज्याला भगवत प्रेम मिळवायचे त्याने भागवत वाचत जा. आणि ज्याला उत्कृष्ट राजकारण खेळायचंय त्याने महाभारत वाचत जा. खूप चातुर्य मिळतं त्याच्यातून बरं का. पण ज्याला आदर्श जीवन घडवायचंय त्यांनी रामायण वाचा. कोणता ग्रंथ वाचा? मुद्दा म्हणून बाजूला ठेवला नाही. उत्कृष्ट जीवन घडवायचे एका वाक्यात, ज्याला आपल्या जीवनामध्ये चारित्र्य मिळवायचंय त्यांनी रामायण वाचत जा. विठ्ठल 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 रामायणामध्ये पूर्णतः आदर्शतेचा भाग आहे. उदाहरणार्थ राजा असावा कोणासारखा? बोला ना, रामासारखा. रामदेव आदर्श आहेत. म्हणून आदरणीय, वंदनीय आणि पूजनीय असं चरित्र जर कोणाचं या जगामध्ये असेल तर प्रभू रामचंद्रांचं आहे. राजा असावा कोणासारखा? रामासारखा. बंधुप्रेम असावं कोणासारखं? कोणासारखं? भरतासारखं, लक्ष्मणासारखं. वा वा. सेवक असावेत कोणासारखे? हनुमंतरायासारखे. वैद्य असावा कोणासारखा? सुषेण वैद्यासारखा. वा वा. सासरे असावेत कोणासारखे? हे फार लवकर आठवलं आपल्याला. सासू असावी कोणासारखी? नाव लक्षात राहू द्या. सुनयना मातेसारखी. कोणती माता? सुनयना मातेसारखी. वा. वैरी असावा कोणासारखा? असलास तर रावणासारखा. आणखी सांगून जाईल. सहकारी असावेत कोणासारखे? नलनील जांबवंतासारखे. प्रधान असावेत कोणासारखे? सुमंतासारखे. म्हणून प्रभू रामचंद्र आदर्श राजे आहेत, आदर्श पिता आहेत, आदर्श पती आहेत, आदर्श पुत्र आहेत, नवे नवे आदर्श राजे आहेत. प्रभू राम कसे आहेत? लोकाभिरामम असे आहे. रामायण वाचा. रामायणामध्ये पुष्कळ प्रकार आहेत. गोस्वामी तुळशीदासजींचं रामायण आहे. आनंद रामायण आहे. कोणतं रामायण आहे? आनंद रामायण आहे. पण आता जे आपण पारायण करीत आहोत, खरं म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्याचा विशेष करून जर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर भावार्थ रामायणाचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कौतुक आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये अधिकाधिक पारायण आणि अधिकाधिक भावार्थ रामायणाची उपासना मराठवाड्यात होते. विठ्ठल विठ्ठल भावार्थ रामायणाचं पारायण आहे. सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि आपल्या संप्रदायामध्ये काही आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले नियम आहेत.
पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने एक तर नामाचं महत्त्व सांगणारा किंवा परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग घेतला पाहिजे. कारण का या जगामध्ये मंगल परमात्मा आहे, परमात्म्याचं नाम आहे. मंगल काय आहे? सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे 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 जना. श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना. मनकारे मनकारे जना. परमात्मा मंगल आहे. परमात्म्याचं नाव मंगल आहे. कसा आहे परमात्मा? पवित्रामध्ये पवित्र, श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ देवाचं नाम आहे. मंगल भवन अमंगल हारी, द्रव वसुध शरथ आजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित येई जपत मुरारी. परमात्म्याचं नाव मंगल आहे. मंगल सांगितले शास्त्रामध्ये. वस्तुनिदेशूक मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वादात्मक मंगल. परमात्मा मंगल स्वरूप आहे, मंगल आहे. म्हणून परमात्म्याचं वर्णन केलं पाहिजे. कसा आहे परमात्मा? तुकोबारायाने वर्णन केले. महाराज या अभंगातून परमात्म्याचं वर्णन करतायत, पण वर्णन करीत असताना अभंगाच्या द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, शेवट चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज आपल्या आवडसुद्धा व्यक्त करत आहेत. कारण का अभंगाच्या द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये आवडे निरंतर हेची ध्यान, आणि शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये तुका म्हणे माझे पाहिना श्रीमुख आवडीने. या दोन चरणाकडे आपण जर बघितलं, महाराज आपल्या आवडसुद्धा व्यक्त करतायत. सज्जनो, या जगाकडे जर आपण बघितलं तर 3 प्रकारची वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे, खरं तर संपूर्ण विश्वाचं वर्गीकरण हे 2 वर्गामध्ये आहे. एक वर्ग आहे त्याला म्हणतात चेतन, आणि दुसरा वर्ग आहे त्याला म्हणतात जड. चेतनामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे जीव, देव आणि संत, असे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जीवाच्या ठिकाणी आवड आहे, देवाच्या ठिकाणी आवड आहे आणि संतांच्या ठिकाणी आवड आहे. पहिला प्रकार सांगतो, जीवाच्या ठिकाणी आवड आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं. आमचे गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे, सर्वांना आवडत नाही, एक सर्वांना आवडत नाही, आणि सर्वांना आवडत नाही. प्रत्येकाच्या आवडीचे विषय भिन्न भिन्न आहेत. उदाहरणार्थ आपण कीर्तना करता आला, सर्वांची आवड एक असू शकत नाही. कीर्तनातला पहिला श्रोता आहे त्याला गाणं आवडतं. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे, सोमभावी पूर्ण ज्ञाते या सकाळाती विनवनी. कीर्तनातला पहिला श्रोता आहे त्याला गाणं आवडतं. दुसरा एक श्रोता आहे त्याला गाणं आवडत नाही, त्याला नुसतं पाहणं आवडतं. तिसरा एक श्रोता आहे विनोदे, त्याला विनोद आवडतात. पण चौथा एक भाग्यवान श्रोता आहे त्याला फक्त अभंगाचं चिंतनच आवडतं. पहिला श्रोता त्याला गाणं आवडतं, गाणं. वारकरी संप्रदायाने गाणं जोपासलं.
खरं म्हणजे गात असताना कोणत्या प्रसंगामध्ये कोणत्या चाली गाव्यात हे सुद्धा आपल्या जुन्या वारकऱ्यांकडूनच शिकलं पाहिजे. माऊलीच्या तळावरच्या ठिकाणी ज्या चाली ऐकायला मिळतात किती गोड ऐकायला मिळतात. पहाटेचा काकडा किती गोड ऐकायला मिळतो. अजून सांगतो महाराज, आज मी सहज मला त्यांची आठवण झाली म्हणून सांगतो. पूजनीय नाना वैकुंठ अशी साहेबराव नाना विलंबित चाली असायच्या, गोड चाली असायच्या. मला एक सांगायचं आहे, वारकरी संप्रदायातल्या गायकांसाठी काही सूचना केल्यात बरं का आपल्या पूर्वजांनी. इथून सुरुवात करावी लागेल. गाता येईल तेनीची गावे. गाता येईल बरं. गाता येतं म्हणून काही गाऊ नाही. गाशी तरी एक विठ्ठलाची. बरं, खरं म्हणजे आता हे स्वरयंत्र वगैरे आम्ही घेतलंय, पण लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेऊ, ब्रह्मरस आवडीने या साधनाच्या माध्यमातून गायचंय. गात असताना भजन आणि कीर्तनामध्ये मृदंग आहे. खरा शब्द मृदंगच आहे. क्लासिकल भाषेत काय म्हणतात सर? पखावज. पण मला वाटतं पखावज हा शब्द पारशी भाषेतला आहे. वैदिक कालातील शब्द जर कोणता असेल तर मृदंग आहे. मृदंग मृदंग बरं का, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा अधिष्ठान म्हणजे मृदंग आहे. मी श्लोक सांगतो तुम्हाला, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. मृदंग मंगलवाद्य. मंगल जगाच्या इतिहासामध्ये पहिला मृदंग भगवान शंकरांनी वाजवला, नंतर गणपती बाप्पांनी वाजवला, नंतर राजा इंद्रांनी वाजवला, नंतर अर्जुनाने वाजवला. कोणी वाजवला? नंतर स्वामी विवेकानंदांनी वाजवला, नंतर पूजनीय बंकट स्वामी महाराजांनी मृदंग वाजवला, नंतर बाबुराव गुरुजी डवरींनी वाजवला, पद्मश्री शंकर बापू आपेगावकरांनी वाजवला, आपल्या भागामध्ये रामभाऊ महाराज जोपळकरांनी मृदंग वाजवला, ब्रह्मलीन महंत श्री पूजनीय भीमसिंग बाबा गडकरांनी मृदंग वाजवला, इतरांनी मृदंग वाजवला, आणि आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्यांनी मृदंग कलेचा विस्तार केला. मृणा मे तू भवेत विष्णू दंग देखो ब्रह्मणा गंगंगाधरो देव प्रभुल मूर्ती संगमम असा श्लोक आहे बरं का. मृदंग आपल्या नाद ब्रह्म प्रगट करण्याची ताकद मृदंगात आहे, आणि तो मृदंग आपल्या वारकरी संप्रदायाच्या भजन आणि कीर्तनात आहे. ही संप्रदायाची श्रीमंती आहे. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेऊ, ब्रह्मरस आवडीने या साधनाच्या माध्यमातून गायचंय. पहिला श्रोता ज्याला गाणं आवडतं, दुसरा एक श्रोता आहे चला विचार करत नाही, तिसरा एक श्रोता आहे त्याला विनोद आवडतात. कीर्तनामध्ये येऊन विनोद आवडणं हे आपल्या जीवनातली प्रगती नाही, हे आपल्या जीवनातली अधोगती समजावी. पण चौथा एक श्रोता त्याला विनोद आवडत नाहीत, त्याला चाल सुद्धा जास्ती लांबवलेली आवडत नाही, त्याला फक्त अभंगाचं चिंतनच आवडतं. पहिला प्रकार सांगतो जीवाच्या ठिकाणी आवड आहे. दुसरा प्रकार आहे देवाच्या ठिकाणी आवड आहे. काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार राजून, नामाचा
गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली देवाला आवडते. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. कपाळाला गंध लावलेला देवाला आवडतो. वैष्णवांबद्दल जीवाला देवाला आवडतो. नामाचा घोष देवाला आवडतो. देवाच्या ठिकाणी जशी आवड आहे. तिसरा प्रकार सांगतो, संतांच्या ठिकाणी आवड आहे. माऊलींना विचारलं, माऊली तुम्हाला काय आवडतं? माऊली म्हटले, खांद्यावर पताका घेणं आणि पंढरीची वारी करणं. आलाय 16 आता जवळच आलाय. पंढरपुरा नैना पंढरपुरा नैना गुडी माझे जीवीची आवडी. माझे जीवीची आवडी आवडी. माझे जीवीची आवडी. माझ्या जीवीची आवडी आवड. माझे जीवीची आवड. माझ्या जीवीची आवडी आवडी. माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नैना गुडी. पंढरपुरा नैना गुडी. पांडुरंगी मन रंगले रंगले. पांडुरंगी मन रंगले. हे पंढरपुरा पांडुरंगी मन रंगले. पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबरांच्या ठिकाणी जशी आवड आहे तसं जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. 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 बस. आवडे निरंतर हेची ध्यान. महाराज आपली आवड व्यक्त करतायत. आवडे निरंतर हेची ध्यान. तुकोबारांना काय काय आवडतं ते सांगतो. आवडी पंढरी. पंढरी आवडते. भीमा, पांडुरंग, बर पंढरी आवडते. चंद्रभागा आवडते. पुंडलिकराय आवडतात. देव आवडतो. सगुण का निर्गुण तर आवडे हे रूप गोजिरे. देव आवडतो. देवाचे भक्त आवडतात. देवाचं नाव आवडतं. गोड तुझे रूप, गोड तुझे गोड तुझे नाम. महाराज आपली आवड व्यक्त करतात. आणि आवड व्यक्त करत असताना महाराज म्हटले, आवडे निरंतर हेची ध्यान. अभंगाच्या 4ही चरणामध्ये कुठे पांडुरंग असं नाव नाही आहे. विठ्ठल असं नामोल्लेख नाही, पण वर्णन मात्र पांडुरंगाचं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी. वर्णन कोणाचं? तुळशीहार गळा काशी पितांबर. वर्णन कोणाचं? मकर कुंडले तळपती कंठी कौस्तुभमणी. वर्णन कोणाचं? पांडुरंगाचं. आवडे निरंतर हेच ध्यान म्हणजे कोणतं ध्यान? कुठे तो परमात्मा? अभंग कधी निर्माण झाला? अभंगाची भूमिका काय? ऐका. खरं म्हणजे तुम्ही सर्व भाग्यवान वारकरी वैष्णव या ठिकाणी आलात. हे हजारो जन्माचं पुण्य आहे. आम्ही तर नेहमी सांगत असतो,
नाशिकला येऊन वास्तव्य करणं यासाठी काही लाखो जन्माचं पुण्य पाहिजे, तेव्हा मनुष्य नाशिकमध्ये राहू शकतो. नुसतं गोदावरी मातेचं दर्शन करण्याकरता किती पुण्य पाहिजे. 3 सूत्र लक्षात ठेवा. परमार्थ करण्याकरता, देवाचं नामस्मरण मुखात येण्याकरता, देव आवडण्याकरता, संतांचा सहवास घडण्याकरता तुमच्याजवळ हजारो जन्माचं पुण्य पाहिजे. पुण्य असेल तर परमार्थ आवडतो, पुण्य नसेल तर परमार्थ आवडत नाही. पुण्य असेल तर संत आवडतात. ज्या दिवशी पापाचा उदय होतो मग मनुष्य संतांचा द्वेष करू लागतो. विठ्ठल 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 विठ्ठल. दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. मला वेगळं काहीच बोलायचं नाही, अभंगावरतीच बोलायचं. तुलसी पुरब हरी चर्चान स्वाहात असं वर्णन केलेलं आहे. पुण्य असेल तर परमार्थ आवडतो. गोस्वामींनी रामायणामध्ये दृष्टांत असा दिलाय, जर अंगामध्ये ताप असेल तर अन्न कसं लागतो? कडू लागतं. ज्ञानोबराय म्हटले, अंगात जर ताप असेल ना, दूध सुद्धा कडू लागतं. ज्वरे विटाळले मुख ते दुधा ते म्हणे कडू वीक. अंगात जर ताप असेल तर अन्न कसं लागतं? कडू लागतं. उदाहरणार्थ, एखाद्याला सांगितलं जेवण करता का, तुमच्याकरता श्रीखंड आणलाय. तो महाराज आग्रह करू नका, अंगात काय आहे? ताप आहे. तसं एखाद्याला म्हटलं आज सप्ताह सुरू झाला, येता का कीर्तनाला? तो म्हणतो मुळे इच्छाने समजून घ्यावं, अंगात पाप आहे. अंगात काय आहे? पाप आहे. परमार्थ आवडण्याकरता पुण्य पाहिजे. नुसतं राम म्हणण्याकरता जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्मेचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. नामस्मरण करण्याकरता जर इतकं पुण्य पाहिजे, तेव्हा त्या देवाच्या दर्शनाकरता किती पुण्य पाहिजे. माझे गुरुजी एक चिंतन सांगायचे. ते म्हणायचे, पापाने संसार आवडत असतो. कशाने? पापाने काय आवडतो? संसार आवडतो. ज्ञानानेच देव कळतो. देव कशाने कळतो? हां, म्हणून मंदिरात गेल्यानंतर देव दिसतो आणि ग्रंथ वाचनाने देव कळत असतो. ज्ञानाशिवाय देव कळत नाही आणि पुण्याशिवाय परमार्थ आवडत नाही. म्हणून परमार्थ आवडण्याकरता काय पाहिजे? पुण्य पाहिजे. आणि जीवनामध्ये पुण्य कमवायचं. तिळे तिळे पुण्य साचा पडी, तरीही बहुता जन्मी जोडी. आणि कमवलेलं पुण्य साचवायचं. संतांनी जर म्हणावं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, पूर्वजन्मे सुकृते थोर केली, ते आजी माझं फळासी आली. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. अनंत जन्माचं पुण्य असेल तर परमार्थ आवडतो. 3 गोष्टी लक्षात ठेवा. देव आवडण्याकरता 3 गोष्टी असाव्या लागतात. एक, पहिली गोष्ट पूर्वपुण्य उदयाला आलं पाहिजे. एक, दुसरी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये संतांची संगती घडली पाहिजे. देव आठवतो संतांच्या संगतीत. देव आठवतो पुण्याचा उदय झाला तर. आणि तिसरा मुद्दा सांगतो, देव आठवतो माणसाला दुःख झाल्यावर. देवाचा विशेष आठव सुखात होतो का दुःखात? बोला, सुखात का दुःखात? नेहमी उदाहरण सांगत असतो. खरं सांगा, बद्रीनाथ केदारनाथला गेल्यानंतर माणसं ऋषिकेशला जास्त भजन करतात का त्या घाटाच्या प्रवासात जास्त भजन करतात? बोला ना. घाटात. म्हणून माझं तर मत आहे, देव न मानणारी माणसं जरी असतील तर तशी माणसं एकाच गाडीत भरायची आणि बद्रीनाथ केदारनाथला घेऊन जायची. तशी जरी माणसं असली तरी ती खाली येईपर्यंत राम राम म्हटल्याशिवाय
राहत नाही. हे भजन सुखातलं का दुःखातलं? वाक्य आहे का? दुःखामध्ये एका महात्म्याने दुःखाला नमस्कार केलाय आणि ते सुखाचा तिरस्कार करतात. फार सुंदर दोहा आहे बरं का सर. ते म्हणतायत ऊस सुख पर पत्थर पडो राम मुख से जाए बलहारी ऊस दुःख की हर पल राम भजाए. ते म्हणले त्या सुखाचा तिरस्कार असो की जे सुख मला भगवंताच्या नामस्मरणापासून दूर नेत आहे, परंतु त्या दुःखाला नमस्कार असो की जे दुःख प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण मला करून देत आहे. म्हणून दुःखाला नमस्कार केलेला आहे. वाक्याला पूज्यपाठ डोंगरे बाबा सांगायचे, सुखामध्ये पुढे पुढे करतो त्याचं नाव जीव आणि दुःखामध्ये तुम्हाला मदत करतो त्याचं नाव देव. विठ्ठल 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 विठ्ठल. एक साधक पूर्वपुण्याचा उदय झाला. अंतकरणामध्ये सात्विक भाव निर्माण झाला. मनात विचार करू लागला, नरदेह दुर्लभ जाना. बरं, दुर्लभे भारती जन्म नरदेह मिळाला. बडे भाग मानुष तनु पावा. नरदेह मिळाला, तो पुन्हा मिळेल सांगता येत नाही. नर शरीर दुर्लभ हे मेले ना बारंबार. तेव्हा याच जीवनामध्ये याच देही ओळखी करा आत्मना. याच देहामध्ये देवाचं दर्शन झालं पाहिजे. या जीवनामध्ये राम राम स्मरा, आधी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. पण कोणत्या देवतेची उपासना करू? कारण आपल्या धर्मामध्ये पुष्कळ देव आहेत. मुख्य 5 प्रकारची देव आहेत. सूर्यनारायण, गणपती बाप्पा, दुर्गा माता, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. या 5 देवापैकी कोणाची उपासना करू? मनामध्ये प्रश्न आहे. तो साधक जगद्गुरु तुकोबापर्यंत पोहोचला. महाराज आपल्या एकांत असणाऱ्या भंडाऱ्या डोंगरावरती भजन करतात. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. महाराज भजन करतात. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कोण? महाराज म्हटले, मी वासुदेव तत्वता. त्या साधकाला विचारायचे कोणत्या देवाची उपासना करू, पण साधक फार हुशार. त्याने प्रश्न केला, महाराज तुम्ही भजन करता म्हणजे हो कोणाचं? एक गावे आम्ही. बरं, एका देवाचं भजन करता का वार बदलला म्हणजे देव बदलतात? महाराज म्हणले तसं नाही. एक धारेला आम्ही रोखमाईचा, एक विधा आम्ही न धरू पालट. भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये एकविध असलं पाहिजे. जे एकविध असतात ते कालांतराने एक रूपतेला पोहोचत असतात. महाराज भक्ती करता म्हणले हो कोणाची? कुठे तो परमात्मा? आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. महाराज एक सांगा, आमचा विश्वास तुमच्या पायी आहे, संताचे पायी. एक सांगा तुम्हाला कोणता देव आवडतो? असं ज्यावेळेला विचारलं मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेच ध्यान. कोणतं ध्यान? कुठे तो देव? मग महाराज म्हटले ऐका, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. जरा सोपा पत्ता सांगा. जंबुया दीपा माझी एक पंढरपूर. ठीक आहे महाराज, आणखी सोपं सांगा. महाराज म्हटले जंबूद्वीप. बर ठीक आहे, भरतखंड, आर्यावर्त, बरोबर, अजनाब खंड, भारत देश, महाराष्ट्र, पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जिथं तिथंही सप्ताह केला पूजन येतात त्यांनी. कोणता? पुणे जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग कोणतं आहे? भीमाशंकर. तिथून एक नदी उगम पावली, तिचं नाव भीमा. आणि त्या भीमेच्या तीरावर
कोणतं गाव? भीमा तीरी एक. वसविले त्याचे नाव पंढरपूर. ठीक आहे, पंढरपूरला पोहोचलोत. पण एवढ्या मोठ्या पंढरपुरामध्ये तो देव ओळखायचा कसा? काही नाव गाव तर पाहिजे. मग पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते. नाम आता नावही सांगितलं. काय नाव आहे? पांडुरंग आहे. आपण एवढ्या मोठ्या शहरामध्ये एका नावाचे अनेक व्यक्ती असू शकतात, नाही का? कसा आहे तो देव? कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. रते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते 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 ध्यान उभे विटेवरी. ध्यान उभे विटेवरी. कर कटेवरी ठेवोनिया. करकटावरी करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. हार गळा कासे पीतांबर. महाराज म्हटले तो सुंदर. सुंदर म्हणजे नेमका कसा? बरं, इथून सुरुवात करू. परमात्मा पाहता येतो का? कोणी पाहिलाय का? अनेक संत म्हणतात आम्ही तो पाहिला. पाहिला आनंदाचा नंदन. बर, देखिला देखिला माये देवाचा देव. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ. योगिया देखिला सजने. योगिया दुर्लभ. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. तो हारे श्रीहरी. अनेक महात्मे म्हणतात तो आम्ही पाहिला. कसा आहे तो? तो सुंदर आहे. सुंदर म्हणजे नेमका कसा? माऊलींना विचारा. माऊली म्हणले तो काळा आहे. कसा आहे? कसा आहे तो? ठायचाची काळा अनादि बहुकाळा. म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. ठाईचाची काळा अनादि बहुकाळा. काळा शब्दाचा अर्थ स्वच्छ. काळा शब्दाचा अर्थ काय? स्वच्छ. परमात्मा सुंदर. किती सुंदर असं आहे रामायणातलं चिंतन. ज्या वेळेला तसं प्रभू सुद्धा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी मातंग ऋषींच्या आश्रमात प्रवेशित झाले.
कसे दिसले? गोस्वामी लिहितात रामायणामध्ये, श्याम गौर दो भाई देखत शबरी चरण लपटाई, श्याम गौर दो भाई. रूपाचं वर्णन केले तिथं सुद्धा. महाराज म्हणले तो सुंदर आहे. सुंदर म्हणजे नेमका कसा? एका वाक्यात सांगतो, या जगामध्ये सुंदर फक्त परमात्माच आहे, दुसरं कोणी नाही. बघा, सुंदर शब्द ज्याने जन्माला घातला तो परमात्मा किती सुंदर असेल. ज्याचं चालणं सुंदर, ज्याचं बोलणं सुंदर, ज्याचं हसणं सुंदर. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर किती सुंदर. सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर किती सुंदर. ज्याच्या कांती पुढे चंद्र आणि सूर्य फिके पडतात, इतका सुंदर. तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश, रविशसी लोपलिया, लोपलिया राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. महाराज वर्णन करतायत, पण हे वर्णन कोणतं आहे? वर्णन करत असताना काही वेळेला गुणाचं वर्णन असतं, काही वेळेला रूपाचं वर्णन असतं, तर काही वेळेला वाणीचं वर्णन असतं. गुणगायीनं गुणाचं वर्णन, काही वेळेला वाणीचं वर्णन असतं. धनीना पुरे गुण गाता, रूपदृष्टी न्याहाळीता. पण आज महाराज वर्णन करतात ते रूपाचं वर्णन करतायत. महाराज म्हणले ते सुंदर आहे. बरं, म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ते सुंदर ते शब्दाचा अर्थ असा आहे, दर्शक सर्वनाम. ज्याने गीता सांगितली ते विटेवर उभे आहे, एकच आहे ते हे समचरण. जेने गीता उपदेशिली ते विटेवरी माऊली. बरं, सुंदर ते ध्यान उभे, परमात्मा उभा आहे. वारकरी संप्रदायामध्ये उभ्याला विशेष महत्त्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये देव उभा आहे. युगे 28 विटेवरी देव उभा. भक्त सुद्धा उभेच असावे लागतात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनकार उभा आहे, टाळकरी उभे आहेत, विनेकरी उभे आहेत. वारकरी संप्रदायाची पताका उभी आहे, गंध उभा आहे. श्रोते जरी ध्याने बसले तरी श्रवणाने उभे असावे लागतात. उभा शब्दाचा अर्थ तत्पर. मला वाटतं अनेक उभा शब्द सांगण्यापेक्षा एका वाक्यात सांगतो, या संपूर्ण विश्वाला भवसागरातून तारण्याकरता या जगात फक्त वारकरी संप्रदायच उभा आहे. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, परमात्मा विटेवरती उभा आहे. काय त्या विटेचं भाग्य असेल की परमात्मा विटेवरती उभे आहेत. विटेवरती उभे म्हणून विठ्ठल. खरं तर तसं थोरा मोठ्यांच्या श्रवणातून आलेलं वाक्य सांगतो, इंद्र हाच वीट झाला. इंद्र हाच वीट झाला. परमात्मा विटेवरती उभे आहेत म्हणून विठ्ठल. जसं विठ्ठल शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे, वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघांचा आविर्भाव स्वरूप म्हणजे श्री विठ्ठल आहे. विटेवरी परमात्मा कशी उभे आहेत? कर दोन्ही हात कमरेवरती ठेवलेत,
का ठेवलेत त्याचे 2-3 अर्थ आहेत. पहिला अर्थ असा आहे, परमात्मा आपली वाट पाहतोय, वाट पाये उभा विधीची एवढी म्हणून कमरेवरती हात आहेत. दुसरा अर्थ असा आहे, भगवान भक्तांना सांगतात काळजी करू नका, तुम्ही फक्त या. अरे भवसागराचं पाणी फक्त कमरेत काय, भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल उभा दाता कटीकर ठेवून या, त्याचे पाय घाला मिठी कर कटावरी ठेवून या. या अवतारामध्ये पाऊल सम आहेत. समपाय कर कटी उभा तटी, समचरण दृष्टी विटेवरी दृष्टी सम आहे, पाऊल सम आहेत. काही अवतारामध्ये पाऊल मागे पुढे आहेत. राम अवतारामध्ये मागे पुढे पाऊल आहेत. कृष्ण अवतारामध्ये देवडा चरणी आहे आणि इथं मात्र दोन्ही पाऊल सम आहेत. कार्य सुद्धा समच आहे. मूडपा पी जैसे तैसे उतरिकासे लावणी कर कटावरी ठेवून या, असा जो परमात्मा तुकोबराय म्हटले आवडे निरंतर याची ध्यान. आणि त्या परमात्म्याने गळ्यामध्ये तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. परमात्म्याने गळ्यामध्ये तुळशीचा हार परिधारण केलेला आहे. भगवान महादेवांना बिल्वपत्र आवडतं, गणपती बाप्पांना दुर्वा आवडतो आणि श्री विठ्ठल परमात्म्याला तुळस आवडते. अतिप्रिय आवडे तुळस आली कुठून? सर्व जाणकार श्रोते आहात. वृंदा नावाची पतिव्रता माऊली भगवान विष्णूने त्या जालंधराला मारण्याकरता त्या वृंदेचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं. त्या वृंदेने स्वतःच्या शरीराची राख केली. त्या राखीतून 3 वस्तू निघाल्या, आवळा, बेल आणि तुळस. आवळा घेतला ब्रह्मदेवाने, बेल घेतला महादेवांनी आणि तुळस घेतली भगवान विष्णूने. आपल्या धर्मामध्ये तुळशी पवित्र आणि श्रेष्ठ मानली म्हणण्यापेक्षा शरण एका जनार्दन तुळशीपाशी नारायण. धन्य तुळशीचा महिमा. तुळस सामान्य नाही. तुळशीला वनस्पती म्हणायचं नाही. मला वाटतं आहा अरे भाई त्याच्यात चिंतन आलेलं आहे. हां, मला एकच सांगायचं आहे, साक्षात भगवान विष्णूचं वास्तव्याचं ठिकाण म्हणजे तुळस आहे. गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर अनेक प्रकारची पाप माणसाला स्पर्श करत नाहीत. तुलसी काष्ठजा मालाम कंठे धारयतो नरहा तदेह पातकम नास्ती सत्यमेतो नरोच्यते. आता श्लोक सांगितला मी तुम्हाला. तुळस श्रेष्ठ आहे. म्हणून 24 तास शुद्ध हवा जर पाहिजे असेल तर घरासमोर भरपूर प्रमाणामध्ये तुळस लावली पाहिजे. 3 गोष्टी सतत शुद्ध हवा देतात. 1 कडुलिंबाचं झाड, शुद्ध हवा. 2 तुळस आणि 3री गोष्ट गावरान गाय. त्यापैकी तुळस आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये किती जरी पापी असेल, पाप्यातला पापी जरी मेला तर शेवटी काय करतात? तुळशीचं पान
तोंडात ठेवतात, बरोबर ना, तोंडात घालतात. मी नेहमी सांगत असतो, मेल्यानंतर कोणीतरी तुळशीचं पान आपल्या मुखात घालण्यापेक्षा जिवंतपणे तुळशीची माळ घाला, आपला उद्धार होईल. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, तुळशी हार गळा, कासे पितांबर, कमरेला पितांबर आहे. प्रत्येक रंगाचं वेगळं वेगळं महत्त्व आहे. इथं पितांबर शब्द आहे. पित म्हणजे पिवळे, आंबर म्हणजे वस्त्र. पांढरा रंग स्वच्छतेचं प्रतीक आहे, भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे, हिरवा रंग भोगाचं प्रतीक आहे आणि पिवळा रंग भक्तीचं प्रतीक आहे. पितांबर नेसुन्या पिवळा, गळापायी तुळशीच्या माळा, तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे. याच्यातली एक मार्मिकता आहे. दररोज आपण अभंग म्हणतो, आपण अनेक वेळा चिंतन ऐकतो, पण याच्यातली मार्मिकता असे की आवडे निरंतर. आपल्यालाही परमात्मा आवडे आणि तुकोबरांनाही परमात्मा आवडे, पण फरक एक आहे, आपल्याला परमात्मा आवडे कधी कधी आवडे आणि तुकोबरांना परमात्मा आवडे निरंतर आवडे. निरंतर म्हणजे सतत. बरं, सतत म्हणजे म्हणा ना अखंड. सप्ताच्या पत्रिकेत शब्द असतो अखंड हरिनाम. सतत, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आवडे निरंतर हेची ध्यान. आणि त्या परमात्म्याने कोणते अलंकार परिधारण केली? मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे. कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. मकर कुंड. त्या परमात्म्याने कोणते अलंकार परिधारण केले? ती कुंडल आहेत, ती मकरासारखी आहेत, अर्थात माशासारखी आहेत. पुन्हा प्रश्न, माशासारखी का? मत्स्य देवाचा एक अवतार आहे. एक दुसरं कारण सांगतो, मासा जसा पाण्याशी अनन्य असतो, तो मरण स्वीकारतो परंतु पाण्याचा वियोग सहन करत नाही. तक्षणी मरण मांडले. पाण्यातून मासा बाजूला केल्यानंतर काय अवस्था होते? जीवना वेगळी आसुडी. मासा जसा पाण्याशी अनन्य आहे तसं भगवत भक्ताने देवाशी अनन्य असलं पाहिजे. आणि अनन्य शब्दाचा अर्थ आहे अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. कुठलाच आश्रय घ्यायचा नाही, एकच फक्त देव, त्याला म्हणायचे अनन्यता. मकर कुंडले कानाजवळ जी परिधारण केली जातात त्याला कुंडल असं म्हणतात. पायाच्या बोटातील नखाजवळ असतात त्याला नुपूर असं म्हणतात. त्याचंही चिंतन रामायणामध्ये आलेलं आहे. नाहम जानामी कुंडली, नाहम जानामी केवरे असं वर्णन केलेलं आहे. नित्यम पादाभिवंदनात असा मला वाटतं लक्ष्मणांचा संवाद आहे. मकर कुंडले तळपती चमकतात कुठे? श्रवणी, कानाजवळ. पुढे कंठी, कंठामध्ये कोणता मणी परिधारण केला?
तो आला कुठून? समुद्र मंथनातून. 14 रत्न निघाले, त्यापैकी कौस्तुभ नावाचा म्हणे भगवान विष्णूने अर्थात श्री विठ्ठल परमात्म्याने कंठी कौस्तुभाबनी विराजित. आणि असा परमात्मा तुकोबराय म्हटले आवडे निरंतर याची ध्यान. आणि त्या परमात्म्याला पाहणं, पुन्हा पुन्हा पाहणं हेच मला आवडतंय. आणि तुकोबराय देवाला माझं म्हणतायत. विठोबा रूप म्हटलंय का आपण? नाही. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा बोला. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई. बस तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुकोबराय देवाला माझं म्हणतायत. आपल्या वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे की आपल्या परंपरेमध्ये देव भक्तांना माझं म्हणतो, भक्त देवाला माझं म्हणतात आणि संत संतांना माझं म्हणतात. भक्त देवाला माझं म्हणतात, देव माझा मी देवाचा. भक्त देवाला माझं म्हणतात, देव सुद्धा भक्तांना माझं म्हणतो, माझे भक्त गातील. नारद आम्ही आणि संत संतांना माझं म्हणतात. असा एक अभंग आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप दर्शन हरिता, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. संत संतांना माझं म्हणतात. आज जगद्गुरु तुकोबराय देवाला माझं म्हणताय. तुका म्हणे माझे. जीवनात कोणाला माझं म्हणावं हे संत आपल्याला शिकवतात. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया ठेवी ते विठोबाचे. कोणाला माझं म्हणावं? ऐका, पहिली देशाला माझं म्हणा, धर्माला माझं म्हणा, संतांना माझं म्हणा आणि देवाला माझं म्हणा. या चौघांना जीवनामध्ये माझं म्हणावं. एक, जीवनामध्ये देशाला माझं म्हणावं. फार सुंदर चाल आणि सुंदर पद परवाच्या शिबिरामध्ये ऐकायला मिळाले. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, हा उंच हिमालय माझा, विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा. नजर कोणी वाकली करता, पुढे अभिलाषा याची धरता, द्या मरण द्यावया स्फुरणा फुले पाहू पाहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा. तुम्ही म्हणाल या चाल कोणाची आहे आणि या चालीचं संगीत कोणाचं आहे? या चालीचे दिग्दर्शक बरं का पूजनीय तात्या आहेत, दुसरं कोण नाही. तात्यांनी दिलेली चाल फार गोड आहे. देशाला माझं म्हणा, धर्माला माझं म्हणा, संतांना माझं म्हणा आणि देवाला माझं म्हणा. का? असा एक क्षण आपल्या जीवनात येणार की ज्या क्षणाला तुमची सत्ता, तुमची संपत्ती, तुमची मुलं बाळं ज्या वेळा तुम्हाला सोडून देतील ना, तिथून पुढे देव तुम्हाला मदत करत असतो. म्हणून तुकोबराय म्हटले, तुका म्हणे माझे हे ती सर्व
म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिनाशी मुख आवडी पाहिनाशी मुख आवडी रे तुझी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पाहेना श्रीमुख आवडी रे पाहेना श्रीमुख आवडी रे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुझी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम यथामती यथावकाश झालेली चिंतन सेवा प्रभूचरणी समर्पित पावनधारा परमपवित्र आपल्या नाशिक तीर्थक्षेत्रामध्ये गोदामाईच्या कुशीत की ज्या जिल्ह्यामध्ये एक पक्षी संत झाले ज्या जिल्ह्यामध्ये एक पक्षी संत झाले इतका पवित्र आणि पावन असलेला आपला नाशिक जिल्हा आणि अशा परम पावन पवित्र तीर्थक्षेत्रावरती पूजनीय प्रातस्मरणीय वारकरी संप्रदायाचं संरक्षण कवच अर्थात ज्यांच्याकडे पाहून जीवन जगावं ज्यांच्याकडे पाहून परमार्थिक वाटचाल करावी असे पूजनीय प्रातस्मरणीय तात्या आणि तात्यांच्या मार्गदर्शनातून तथा शुभ प्रेरणेतून या ठिकाणी आज हा सप्ताह प्रारंभित झाला. अधिक मासाचा हा पर्वकाल खरं तर उष्णतेचे दिवस आहेत आणि जिकडे तिकडे अजून सुद्धा अधिक मासाचे मला वाटतं काही भागात काही सप्ते प्रारंभित झालेले आहेत. परिसरातही काही भागात कार्यक्रम आहेत. थोडीशी श्रोत्यांची उपस्थिती कमी वाटली तरी आज पहिला दिवस आहे. पुढे श्रोते निश्चित वाढतील. परमपूजनीय परमश्रद्धेय
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या पवित्र प्रांगणात आणि परमपूजनीय परमश्रद्धेय माधवगिरी महाराजांची उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. पूजनीय त्यांच्यावर उपस्थित असलेले महाराज गोड गातात बरं का, पेटी वाजून ऐकलंय. संतोषगिरीजी महाराज तात्या सुंदर गातात. महाराज संतोषगिरीजी महाराज या ठिकाणी आलेत. असं आहे, वृक्ष कबुना फल भाके नदीन साचे नीर, परमार्थ के कारण साधूने धरा शरीर. केवळ जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेला महान मानवाचा वर्ग त्यांना संत असं म्हणतात. असे महान संत की ज्यांचं जीवन साधनामय आहे, ज्यांचं जीवनामध्ये स्वतःच्या जीवनाचं पावित्र्य जे जोपासतात आणि ज्यांच्या उपस्थितीने अनेकांना परमार्थाची दिशा देतात, असे परमपूजनीय परमश्रद्धेय पूजनीय माधवगिरीजी महाराज या ठिकाणी आलेत. बाबांचा आज पहिल्या दिवसाच्या चिंतनाच्या दिवशीच का असेल आम्ही भाग्य समजेल की पूजनीय तात्या पूजनीय बाबांचं दर्शन घडलं, आपल्याला सर्वांना दर्शन घडलं, म्हणजे याचा अर्थ आज असा महत्त्वाचा पर्वकाल प्रारंभित झाला असं समजायचं. आज तो झालेली चिंतन सेवा प्रभूचरणी समर्पित. प्रभूंना आपण एकच प्रार्थना करू की हे नाथ, आमच्या जीवनामध्ये अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. देवाला प्रार्थना करूया आणि सांगू. खरं तर चिंतन वेळ संपली, माझी कीर्तनाची वेळ जरी संपली तरी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यापुढे मांडून जातो. कारण या संतांचे आशीर्वाद, मला वाटतं यांच्या वाणीतून जरी हे बाहेर पडलं आणि या संतांच्या आशीर्वादाची शिदोरी आपल्या सर्वांना जर मिळाली तर निश्चित एक ना एक दिवस त्या दिशेला आपल्याला यश मिळेल असं मला वाटतं. ती दिशा जर कोणती असेल तर मध्यंतरीच 1-2 महिन्यापूर्वी मला वाटतं 4 वर्षापासून फक्त नर्मदा मातेचं जल घेतात आणि ज्यांनी 4ही परिक्रमा केलेले आहेत असे एक मोठे अवलिया संत आहेत, पूजनीय प्रातस्मरणीय दादा गुरु महाराज आपल्या आळंदीला येऊन गेले. जसं चंद्रभागा स्वच्छ व्हावी, प्रदूषणमुक्त व्हावी, जशी इंद्रायणी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त व्हावी, तसं आपण जगातली भाविक इथं येतात. आपल्या दृष्टिकोनातून आपलं जीवन आहे जीवन. मी प्रभूंना प्रार्थना करेल की आपली गोदावरी मातासुद्धा प्रदूषणमुक्त आणि शुद्ध व्हावी. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सर्व संतांनी जर ही मागणी केली तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं असं मला वाटतंय. आपण प्रभूला प्रार्थना करूया. इतना तो करना स्वामी जब प्राण तंसु निकले, मुरली की धुन बजाना जब प्राण तंसु निकले, जब प्राण कंठाए कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. एक भक्त के अर्जी खुद गर्ज के गर्जी, आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी, ऐशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी. करा बरं हात, सर्वजण टाळी वाजून भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.
हरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोला बोलिलेले करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा